नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण उन्हाळी भुईमूग लागवड या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर उन्हाळी भुईमूग लागवड करत असताना आपल्याला जमीन जर बघितलं तर पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम काळी भुसभुशीत जमीन आपल्याला निवडायची आहे। त्याच्यानंतर मशागत करत असताना आपल्याला खोल नांगरट करून कुळवाच्या पाळ्या द्यायच्या। हेक्टरी 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत आपल्याला त्या जमिनीमध्ये मिसळायचं आहे। बियाणे निवडत असताना आणि पेरणी करत असताना आपल्याला बियाण्याची निवड ही वेस्टर्न कंपनीचं बियाणं निवडायचं आहे। त्याच्यामध्ये वेस्टर्न 44 असेल, वेस्टर्न 51 असेल, घुंगऱ्या उपट्या या जातीचा तो भुईमूग असणार आहे। त्याच्यामध्ये बॉम्बे कंपनीचा जर बघितला तर 55 नंबर आहे। SB 11 सुद्धा व्हरायटी त्यासाठी उत्तम आहे। धनलक्ष्मी असेल, उत्तम व्हरायटी आहे। आणि TAG 24 यासारख्या सुधारित जाती आपल्याला निवडायच्या आहेत। पेरणीची वेळ जर बघितली 15 फेब्रुवारीपर्यंत पेरणी पूर्ण करायची आहे। त्याच्यानंतर उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात घट येणार आहे, जास्त पण उशीर करायचा नाही। बीज प्रक्रिया जर बघितलं तर पेरणीपूर्वी बुरशीनाशक आणि रायझोबियम 25 ग्रॅम व स्फुरद विरघळणारे जीवाणू 25 ग्रॅम आपल्याला यांची बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करायची आहे। प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून पेरायचे आहे। पेरणी पद्धत सपाट वाफ्यावर किंवा रुंद गादी वाफ्यावर पेरणी करायची आहे। 30 बाय 10 सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे। एकरी 30 ते 40 किलो बियाणं आपल्याला पेरणीसाठी लागणार आहे। खत व्यवस्थापन करत असताना पेरणीच्या वेळी आपल्याला नत्र 25 किलो, स्फुरद 50 किलो आणि 200 किलो जिप्सम या पद्धतीनं आपल्याला हेक्टरी द्यायचा आहे। आऱ्या सुटताना आपल्याला उर्वरित 200 किलो जिप्सम द्यायचा आहे। पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्याला सिंचन जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 12 ते 14 पाण्याच्या पाळ्या त्या ठिकाणी द्यायच्या आहेत। पाण्याचा ताण पडू द्यायचा नाही आणि आधुनिक पद्धतीने जर तुषार सिंचन किंवा प्लास्टिक आच्छादन तंत्र वापरल्यास 40 ते 50% त्या ठिकाणी पाण्याची बचत होणार आहे आणि उत्पादन देखील वाढणार आहे। त्याच्यानंतर इतर व्यवस्थापन जर बघितलं तर रोग आणि कीड, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उन्हाळी हंगामात रोग आणि किडींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी असणार आहे। आणि फायदे जर बघितलं, उन्हाळी भुईमूग खरीपापेक्षा जास्त उत्पादन देतो आणि शेतकरी नफा मिळवू शकतो। अशा पद्धतीनं उन्हाळी भुईमुगाचं नियोजन तुम्ही करू शकता। हे झाले महत्त्वाचे आणि थोडे मुद्दे। आता मी जास्त प्रमाणात काय मुद्दे आहेत ते मांडणार आहे तुमच्यासमोर। भुईमूग पेरणी करत असताना आपल्याला सर्वसाधारण हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणं लागतं, म्हणजे एकरी त्या ठिकाणी 40 किलो बियाणं लागतं। परंतु बियाण्याचे प्रमाण ठरवताना पेरणी करत असताना निवडलेले वाण, हेक्टरी रोपांची संख्या, 100 दाण्यांचे वजन, उगवण क्षमता व पेरणीचे अंतर इत्यादी बाबींचा विचार त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे। वाण जर बघितलं हेक्टरी बियाण्याचं तर फुले उन्नती आहे, SB 11, TAG 24 आहे, TG 26 उपट्या वाण आहे ते। याचं 100 किलो बियाणं तुम्हाला हेक्टरी लागणार आहे। TPG 41 आहे, JL 776 आहे, JL 501 आहे आणि 120 ते 125 किलो बियाणं हेक्टरी हे लागणार आहे। निमपसऱ्या आणि पसऱ्या वाणांसाठी आपल्याला 80 ते 85 किलो बियाणं हेक्टरी लागणार आहे। त्याच्यानंतर खत व्यवस्थापन करत असताना भुईमूग पिकास पेरणीपूर्वी हेक्टरी 10 टन चांगले कुजलेले शेणखत आपल्याला शेतात पसरून कुळवाच्या साह्याने आपल्याला जमिनीत चांगले मिसळायचे आहे। भुईमुगाला 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यायचा आहे। युरिया 54 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 312.5 किलो याप्रमाणे खरे खतं पेरून द्यायचे आहेत। हे प्रमाण हेक्टरी आहे। भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्रे बरोबर जिप्सम 400 किलो, पेरणीवेळी 200 किलो, उर्वरित 200 किलो हा आपल्याला आऱ्या सुटताना द्यायचा आहे, जमिनीत मिसळून द्यायचा आहे। जिप्सममध्ये कॅल्शियम 24% आणि गंधक 18.6% उपलब्ध असल्याने आऱ्या जमिनीत सुलभरित्या जाण्यास तसेच शेंगा पोसण्यास मदत होणार आहे। त्याचबरोबर भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्रेबरोबर आपल्याला ज्या पद्धतीने मी सांगितलं जिप्सम सुद्धा त्या ठिकाणी योग्य आहे। ठिबकद्वारे जर खत द्यायचे असल्यास शिफारसीच्या खत मात्रेच्या 100% खते ही 25-50 म्हणजे नत्र, स्फुरद 5 किलो प्रति हेक्टरी या पद्धतीनं द्यायचं आहे। विद्राव्य स्वरूपात ठिबक सिंचनातून 9 समान हप्त्यांमध्ये द्यायचं आहे। त्याच्यानंतर अंतर्मशागत करत असताना पेरणीनंतर नांग्या आढळून आल्यास ताबडतोब बी टोकून घ्यायचा आहे।
पीक साधारणपणे 45 दिवसापर्यंत तण विरहित ठेवण्यासाठी 14 ते 20 दिवसांच्या अंतराने 2 खुरपण्या आणि 10 ते 12 दिवसांच्या अंतराने 2 कोळपण्या त्या ठिकाणी करायच्या आहेत. शेवटची कोळपणी थोडी खोल असली पाहिजे, त्यामुळे पिकास मातीचा थर भरणे आऱ्या सुटू लागल्यानंतर 45 ते 50 दिवसांदरम्यान आपल्याला आऱ्या सुटू लागल्यानंतर मशागत करायची आहे. कोणतेही मशागत करत असताना कामे करायची नाहीत, म्हणजे मोठे तण उपटायचे, म्हणजे शेंगा पोसण्यास प्रमाण वाढते. पेरणीनंतर नांग्या आढळून आल्यास ताबडतोब बी टोकून घ्यायचं आहे. पीक साधारणपणे 45 दिवसापर्यंत तण विरहित ठेवायचे, म्हणजे तण विरहित 45 दिवसापर्यंत ठेवण्यासाठी 14 ते 20 दिवसांच्या अंतराने 2 खुरपण्या करायचे, 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 कोळपण्या करायचे आणि त्याच्यामध्ये शेवटची कोळपणी थोडी खोल द्यायची आहे, त्यामुळे पिकास मातीचा थर मिळणार आहे. आऱ्या सुटू लागल्यानंतर म्हणजे 35 ते 40 दिवस दरम्यान आपल्याला कोणती मशागत त्या ठिकाणी करायची नाही. मोठे तण असेल तर ते फक्त उपटून घ्यायचे आणि म्हणजे शेंगा पोसण्यात त्या ठिकाणी मदत होणार. पाणी व्यवस्थापन करत असताना उन्हाळी भुईमुगासाठी 70 ते 80 सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता भासते. लागवडीसाठी प्लास्टिक आच्छादन तंत्राचा अवलंब केल्यास सुमारे 40 ते 50% त्या ठिकाणी पाण्याची बचत होते. पेरणीनंतर 4 ते 5 दिवसांनी एक पाणी आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे, म्हणजे राहिलेले बियाणे उगवून येईल. आंबवणी आपण त्या असं म्हणतो. नंतर जमिनीच्या मग दुऱ्याप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 10 ते 12 वेळा त्या ठिकाणी सिंचनाचं नियोजन करायचं आहे. आऱ्या जमिनीत घुसण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पिकास पाण्याचा ताण त्या ठिकाणी पडू द्यायचा नाही. आणि भुईमुगासाठी तुषार सिंचन पद्धत उपयुक्त असल्याने म्हणजे उपयुक्त आहे असं सिद्ध झालंय. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होऊन पिकाभोवती सूक्ष्म वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि त्याच्या पिकाच्या वाढीसाठी म्हणजे फायदा होणार आहे. तुषार सिंचनाने एकसमान पाणी देणे शक्य आहे. महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थांमध्ये सिंचन व्यवस्थापन आपल्याला करायचे. आता पिकाची महत्त्वाची अवस्था कोणती आहे आणि पेरणीनंतर पाण्याच्या पाळ्या किती दिवसानंतर द्यायच्यात ह्या पण मी बाबी त्या ठिकाणी क्लिअर करतोय. पहिली आहे उगवणीच्या वेळी, पेरणीनंतर लगेच आपल्याला पहिलं पाणी द्यायचं. दुसरं पाणी आहे फुलोरा येणे, 30 ते 40 दिवसादरम्यान त्या ठिकाणी पाण्याची पाळी आपल्याला देऊन घ्यायची. आऱ्या सोडण्याच्या अवस्था असेल त्याच्यामध्ये 40 ते 45 दिवसाच्या कालावधी दरम्यान आपल्याला भुईमुगाला पाणी देऊन घ्यायचं आहे. शेंगा भरणे आणि दाणे भरणे त्याच्यामध्ये 65 ते 70च्या दिवस दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचं आहे. आणि उन्हाळी हंगामासाठी सुधारित वाण जर बघितले आणि त्यांचा कालावधी आणि सरासरी उत्पादन जर बघितलं आणि त्या वाणांचे वैशिष्ट्य जर बघायचं असेल तर आपण ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की फुले उन्नतीचा कालावधी आहे 120 ते 125 दिवस. त्याचं सरासरी उत्पादन जर प्रति हेक्टरी क्विंटलमध्ये आपण सांगतोय 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टरी त्या ठिकाणी फुले उन्नती वाणाचं उत्पन्न आहे. वैशिष्ट्य जर बघितलं तर उपटा वाण आहे हे. दाणे लाल असणार आहे. तेल प्रमाण 52% आहे. स्पेडोप्टर आळी असेल, तांबेरा पानांवरील टिपका असेल, तांबेरा रोग असेल, खोडकूज असेल, रोगास मध्यम प्रतिकारक असं वाण आहे. गडद हिरव्या पानांमुळे तणावास सहनशील असं वाण आहे. त्याच्यानंतर SB11 आहे. याचा कालावधी SB11 ह्या व्हरायटीचा कालावधी या वाणाचा कालावधी 115 ते 120 दिवस आहे. आणि जर सरासरी उत्पादन जर बघितलं 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी याचं उत्पादन त्या ठिकाणी होत आहे. ह्याचं वैशिष्ट्य जर बघितलं उपटा वाण आहे, पाण्याच्या ताणात सहनशील आहे. तेल प्रमाण 48.22% त्या ठिकाणी त्याचं तेलाचं प्रमाण आहे. JL 501 आहे, TSG 24 आहे, TG 26 आहे, JL 776 आहे, JL 286 आहे. म्हणजे JL 776 म्हणजे फुले भारतीय आहे. JL 280 मध्ये फुलं उन्नत आहे. TPG 41 आहे, KDG 167 फुले चैतन्य व्हरायटी आहे आणि TLG 45 LG एक अशा अनेक व्हरायटी त्या ठिकाणी आहेत. मी तुम्हाला महत्त्वाच्या व्हरायटी आहेत त्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही उन्हाळी भुईमुगाचं नियोजन करा. त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी उत्पादन भरघोस असे मिळेल आणि त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या तुम्हाला फायदा होईल. त्याच्यानंतर भुईमुगामध्ये जर तणनाशक बघितलं उगवणीच्या 21 दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फ्लुझिपेक्सिजंटाचं भुईमुगामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट देणारं औषध आहे, ते वापरू शकता. तुम्हाला अजून काही उन्हाळी भुईमुगाबद्दल शंका, समस्या, प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.